आपले मनपूर्वक स्वागत आहे। हॅलो यस धन्यवाद महागुरु। तर वळूया आपण मॅचकडे। आजच्या रात्रीतील दुसऱ्या फेरीचा पहिला सामना सुरू होतोय। एका बाजूला जय हनुमान वलभ तर दुसऱ्या बाजूला गावदेवी पापडीचा पाडा। या दोन संघांमधली ही लढत आहे। 4 षटकांचा सामना आहे। मात्र मागच्या सामन्यामध्ये चांगला विजय संपादन केला तो गावदेवी देवीचा पाडा या संघाने आणि दुसऱ्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय। तर इथे मात्र टॉस जिंकलाय तो वलभ संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र त्यांनी इथे स्वीकारलाय। फलंदाजीसाठी आव्हान दिलाय तो मात्र पापडीचा पाडा संघाला मागच्या सामन्यामध्ये देखील त्यांना फलंदाजी आली होती आणि फलंदाजी करत असताना मात्र तब्बल 5 षटकांमध्ये 62 धावा धावफलकावरती लावल्या होत्या त्या पापडीचा पाडा संघाने। इथून मात्र पाहुण्यांचा प्रस्थान होते। गणेश कडू साहेबांची उपस्थिती आपण पाहिली आणि रविवारी मात्र इथे रॉयल एंट्री आई ग्रुप ऑफ महाराष्ट्र रायगड जिल्हा अध्यक्ष कैलास म्हात्रे यांची इथे एंट्री आपल्याला पाहायला मिळाली आहे स्पर्धेसाठी। कैलास पाटील यांच्या विनंतीला मान देऊन त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून आई ग्रुप पुरस्कृत आई चषक 2024 आपण मार्चमध्ये नक्कीच ती स्पर्धा पाहणार आहोत। 15 मार्च ते 20 मार्च दरम्यान कैलास म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त ती स्पर्धा असेल। मोठी स्पर्धा असेल। 2 लाखाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिलं जाईल आई चषकामध्ये। इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे आणि चेंडू मात्र लॉंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय। आलाय चौकार। चौकाराने मात्र धावसंख्या वेगाने वाढले। धावसंख्या जाऊन पोहोचले ती 7 वरती। ठीक आहे। बऱ्याच स्पर्धांमध्ये ते खेळता। क्या बात आहे। जबरदस्त लाजवाब शॉर्ट स्पेअर आणि शॉर्ट फाईन मधून चेंडू गोळीच्या वेगाने ट्रॅव्हल झालाय। चेंडू गेला सीमारेषा पलीकडे। आलाय हा चौकार। मात्र हा लगातारचा दुसरा चौकार। प्रथमेशच्या बॅट मधून हा चौकार आलाय। बॅक टू बॅक 2 चौकार। इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला चांगले क्षेत्ररक्षण होतंय। तब्बल 1च धाव मिळेल। नाही, एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 12 वरती। चांगले धावसंख्येकडे वाटचाल करतोय तो हा मात्र पापडीचा पाडा संघ। कारण त्यांनी ओळखले की 4 षटकांचा सामना आहे। मागच्या मॅचमध्ये चांगल्या धावा आपण उभ्या केल्या होत्या। त्या डिफेन्स देखील 19 धावांनी तो सामना ते जिंकले होते। इथे मात्र तेच त्यांना करावे लागेल। कारण दुसऱ्या बाजूला संघ आहे तो वलभ संघ ज्याने मागच्या मॅचमध्ये देखील चांगला खेळ दाखवला या मैदानामध्ये। चांगला खेळ त्यांचा राहिला। दोस्ती स्पोर्ट बिहगर संघाच्या विरोधात खेळत असताना 57 धावा याच मैदानामध्ये त्यांनी चेस केलेत 5 षटकांमध्ये। तर कुठेतरी या संघा विरोधात खेळत असताना मात्र पापडीचा पाडा संघाला चांगली धावसंख्या देणं गरजेचं असेल। इथे मात्र विकेट आली आहे। धावा देखील आल्या विकेट देखील आले म्हणजे सामना अतिशय चुरशीचा होईल या शंका नाहीये। ते बाद झालाय। 12 वरती एक पहिली विकेट तंबूच्या आश्रयाला आपण पाहतोय। ऋषिकेश म्हात्रेला मात्र विकेट प्राप्त झाले। 5 चेंडू आतापर्यंत त्याने फेकलेत आणि 5 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्यात। आता शेवटचा चेंडू बाकी आहे। भावेश गरत मैदानामध्ये आला। इथे मात्र प्रथमेश चांगला प्रयत्न करतोय।
3 चेंडूमध्ये 9 धावांचं योगदान त्यांनी दिले, त्यामध्ये 2 चौकाराचा समावेश नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. सेकंड राऊंडचा पहिला सामना आहे या स्पर्धेचा आजच्या रात्रीचा. पाहूया कोणता संघ इथे हा सामना विजय होतोय आणि पुढची वाटचाल करतोय. सुपर 12 फलंदाज भावेश खरत. चेंडू सोडून दिलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा लेक्षिक सोडून जाणार चेंडू आहे. अवंतरचा इशारा येतो पंच सुनील पाटील यांचा. अवंतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 13 वरती. पपडीच्या पाड्याचे आमचे बरेच मान्यवर मंडळी या सामन्याचा आनंद घेतात. प्रवीण घरत देखील इथे आलेत. विनंती आहे की या व्यासपीठावरती क्लीन बॉल. इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती आले विकेट आणि या 2 विकेट मात्र ऋषिकेश मात्र प्राप्त करतोय. पहिला षटक इथे संपला आणि पहिल्या षटकांती 13 वरती 2 बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते गावदेवे पापडेचा पाडा संघाची. पहा भेदकता काय होती या चेंडूवरती. ऋषिकेशची डायरेक्ट क्लीन बॉल झालाय आणि इथे मात्र फलंदाज बाद. बॉलरने केला त्याचा भारी काम. आता ना पाले आले लावाची झेंडू बाम. क्या बात आहे. मस्त डीजे नितीन धुंद्रे आणि आमचे ऑपरेटर जयेश मस्त वाजवलं बघ. त्या आजीनी काय धावला गायल्यात त्या मस्त. क्रिकेटमध्ये आजकाल काय काय येईल ना ते सांगता येत नाहीये. कारण नव्याने तुम्हाला आता जग हा पूर्णपणे बदलत चाललाय. तुम्ही जेवढा मार्केटमध्ये आणाल तेवढा तुमचा विकला जाईल. चांगला आणा आणि नक्कीच ह्या आपल्या धावला आहेत. ही आपली परंपरा आहे आणि ती आपल्याला टिकवून ठेवायची आहे. कारण मागे देखील एका आपल्या ताईंची एक व्हिडिओ व्हायरल झाली होती. म्हणजे ज्या परंपरा आहेत त्या कुठेतरी लुप्त व्हायला नको म्हणून त्या आपल्याला सरस ठेवायच्या आहेत. इथे मात्र दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. सतीश पाटील आलाय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक. प्रथमेश साठी हा चेंडू आहे. सोडून दिलाय चेंडू. इथे पंच वलतायत. अवंतरचा इशारा आलाय. अवांतरच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव आहे. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 14 वरती. 14 धावा धावपणावरती आपण पाहतोय. का बाजूला वलप तर दुसऱ्या बाजूला पापडीचा पाडा. खाली राहतोय चेंडू मात्र एकदम खाली राहिलाय. पायामध्ये फेकण्याचा प्रयत्न होता यशस्वीरित्या कारण फुटबॉलचा वापर नव्हता. पाहू शकता आपण स्क्रीनवरती. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. कडे स्ट्रोक गुडघ्याचा वापर पाहायला मिळाला परंतु चेंडूला देखील बेदकता होती आणि हा निर्धाव चेंडू आलाय. इथे मात्र थोडासा शॉर्ट होता. चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. तोपर्यंत मात्र 1 धाव. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 वरती. पहिला षटक 13 धावांचा आपण पाहिला. त्यानंतर मात्र कुठेतरी गोलंदाजाची भेदकता सतीशची भेदकता आणि मागचे 2 चेंडू मात्र निर्णायक फेकले होते पहिल्या षटकाचे. जबरदस्त मस्त. थोडासा स्लोअर होता. सध्याच्या घडीला बॅट्समॅन अतिशय उफानमध्ये येतात आणि त्यांना कसं चकवायचं हे आता गोलंदाजाने देखील ओळखलं आणि इथे मात्र सतीश तेच करतोय. थोडासा चेंज ऑफ स्पेस गती परिवर्तन नक्कीच चेंडूवरती पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या त्याच जागेवरती स्थिर आहे. सुरुवातीला चांगली धावसंख्या आपण पाहिली परंतु या षटकामध्ये कमबॅक. यस मस्त गोलंदाजी होती. अजून एकच धाव येईल या चेंडूवरती. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 वरती. 16 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. रोहित पागडे आणि प्रथमेशची जोडी मैदानामध्ये. गुणलेखक आमचे प्रेम पाटील आणि त्याचबरोबर रोहित म्हात्रे खारकोपर आता सध्याच्या आमच्या समेत आहेत. इथे मात्र मोठा फटका आहे. जबरदस्त टायमिंग शॉट. टायमिंग बेमिसाल. चेंडू गेला सीमा पार. आलाय षटकार.
पिऊ नका, नाहीतर सांगणारे बरेच असतात. तर चौकशा बऱ्याच असतात. तर चौकशी आल्यानंतर मग सगळा जमलेला फेल होतोय. म्हणून यापासून थोडं अलिप्त राहील तेवढं बरं आहे. चांगले कामधंदे, चांगला काय व्यवसाय असेल त्याकडे लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला देखील तुमचा साथीदार चांगला भेटेल. नुसतंच वडिलांच्या प्रॉपर्टीवर आपण मजा करायची, मग लोक चौकशा सांगतात ना, म्हणून त्यापासून दूर राहा. इथे मात्र 22 धावा 2 गडी बाद. आमचे वामन दादा देखील आहेत, पापडीच्या पाड्याच्या संघाचं मनोबल वाढवण्यासाठी इथे आलेले आहेत. आज भूषण देखील इथे खेळतोय. सतीश पाटील ज्याने 9 धावा खर्च केल्या केली. रोहित बागडे आणि प्रथमेश ही जोडी मैदानामध्ये आहे. यस, वैभव उसाटकर आलाय. आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूवरती आलाय क्षेत्ररक्षक, दूरवरून आलाय, पण तो पायामध्ये चेंडू अडकवण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या घडीला हे बरं आहे, कारण चेंडू जेव्हा आपल्या आवाक्याच्या बाहेर असतं केडी, त्यावेळेला असे प्रयत्न खेळाडूंकडून पाहायला मिळतात. आणि हे टेनिस आहे म्हणून तुम्हाला हे चालतं, लेदरला असे तुम्ही करू शकत नाहीये. 24 धावा धावफलकावरती. वैभव उसाटकर, वैभवचा हा चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने केल्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेमध्ये, झेलवरती क्षेत्ररक्षक जातोय तोपर्यंत मात्र चेंडू जमिनीवरती आदळतोय. तत्पूर्वी मात्र 2 धावा मिळतील रोहितला, आणि या 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 26 वरती. सामना चांगला होईल या शंका नाहीये. तरी इथे मात्र फलंदाजी चांगली असली वलभ संघाची, तरी मात्र दुसऱ्या बाजूला गोलंदाजी देखील तेवढी भेदकतापूर्वक पाहायला मिळते आपल्याला ती पापडीचा पाडा संघाची. पण सामना चांगला होईल, कारण दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर पहिला सामना या संघाने चेस केलाय, तर दुसऱ्या बाजूला पापडीचा पाडा संघाने डिफेन्स केलाय. म्हणजे दोघांना आता ती समसमान संधी आहे, कारण सामना दोघांना सेम मिळालाय. इथं मात्र अलॉंग द कार्पेट पहिल्या ऍक्शन मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक जवळ उभा होता, परंतु धाव नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नकार दिलाय तिथे प्रथमेशने की इथे मात्र थोडासा धोका होऊ शकतो. त्या अनुषंगाने मात्र रोहित पुढे आला, नंतर पाठी गेला. इथे निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या 26 वरती स्थिर आहे. वैभव उसाटकर चांगला प्रयत्न करतोय. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेलवरती आलाय, चांगला झेल मात्र तिथे टिपला गेलाय रोशनने, आणि इथे मात्र हा 3रा फलंदाज तंबूच्या आश्रय आला. मस्त बघा, ते किती एन्जॉय करतात तिकडे स्क्रीनवरती आपण पाहू शकता. कारण आपण नेहमीच मच्छिंद्र पाटील सर क्रिकेटमध्ये असे दर्दी प्रेक्षक असतात की त्यांना काही घेणं देणं नसतं. कोण जिंको कोणी हारो, आम्हाला फक्त मजा करायची आहे, आणि ते मजा करण्यासाठी येतात ना. निश्चित सर, त्यांचं देखील कौतुक करायला पाहिजे. संदीप पाटील सर अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया दिली. मी समोर तिथे लक्ष केंद्रित केलं. एक फेरफटका आम्ही तिथे खऱ्या अर्थाने मारल्यानंतर लक्षात आलं, तिथे खऱ्या अर्थाने सर्वाधिक जास्त प्रेक्षक दिसतात ना, वल्लभ गावातील जास्त ग्रामस्थ आणि त्यांच्या समीपेत पालेबुद्रुकचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मस्त एन्जॉय करतात, करू द्या. इथे मात्र चांगला फटका आहे. ऑन साईडला चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दरम्यान एकच धाव मिळेल, एकच धाव, एका धावेने मात्र धावसंख्या 27. पण मी केडी तुमच्या कॅमेरामॅनचं कौतुक करेन. कुठे कुठे तुमचे कॅमेरे जातात, कारण काय काय प्रेक्षक, कारण दिवसा ठीक आहे, पण अंधारामध्ये देखील एवढा चांगला प्रक्षेपण आपण दाखवता, त्याबद्दल PTC लाईव्हचं देखील कौतुक करू. आताच संदीप वास्कर इथे आले होते. मच्छिंद्र पाटील सरांनी त्यांचं देखील सांगितलं की मस्त एन्जॉय करून आले ते. नाही, दमल्यानंतर प्रत्येकाला रिलॅक्स हवं असतं. इथे मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू जाण्या अगोदर मात्र क्षेत्ररक्षकाने चेंडूवरती झेप घेतली आणि हा चेंडू अडकवण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी एकच धाव मिळेल.
आणि एका धावेने मात्र 3 षटकांचा खेळ इथे संपला आणि 3 षटकानंतर धावपलकावरती धावा आहेत त्या तब्बल 28 धावा, 3 गडी बाद 28. ठीक आहे. खेळाडूंचा खेळ बघायला आले प्रेक्षक मैदानात. भोलानाथ पाटील सन्मान करतोय आलेल्या पाहुण्यांचा, बघा आलेल्या पाहुण्यांचा. रायगड ठाण्यात गाजतंय नाव एवन सरपंच चषकाचा. रायगड ठाण्यात गाजतंय. डीजे मास्टर यानंतरची लढत असेल पालेश्वरी पालेबुद्रुक विपक्ष गावदेवी देवीचा पाडा. संगणक नाणेफेकीसाठी संपर्क साधा. चला दोन्ही संगणक यायचा आहे. इथे मात्र आपण पाहतो ऋषिकेश ज्याने पहिला षटक फेकला 13 धावा देत 2 विकेट. त्यानंतर सतीश पाटील ज्याने मात्र 9 धावा देत कोणती सफलता नाही. वैभव उसाटकर ज्याने 6 धावा देत 1 विकेट. चांगला ॲनालिसिस आपल्याला इथे पाहायला मिळतं. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 2 धावा, 3 षटक संपलेले आहेत. 28 धावा धावपलकावरती आहेत. इथे मात्र नयन पाटील आलाय. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती नयनने. इथे मात्र आल्या आल्या नयनवरती हल्ला चढवला गेलाय प्रथमेशने आणि हा षटकार आलाय. षटकाराने मात्र धावसंख्या वेगाने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 23 वरती, 34 वरती. वर वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही साला. ठोकला षटकार. मुंह पे लगा ले ताला, मैं झुकेगा नहीं साला. क्या बात आहे. 34 धावा आता धावपलकावरती. आता सन्मान स्थिती जे पापडीचा पाडा संघाचे आपल्याला पाहायला मिळतं. फुल टॉस होता मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू गेलाय सीमारेषा पार. आलाय हा स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार. भीमरसाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. यस, रिव्ह्यू किसका है? बॅट्समॅन रिव्ह्यू है. यस, ओके. तर आपण चेक करूया. बघूया, चेक केलं जाईल. फास्ट 34 धावा तर झालेल्या आहेत. या चेंडूवरती षटकार तर आलाय म्हणजे धावांना वेग येईल. पण हा चेंडू काय आहे ते देखील आपण पाहूया. थांबवलेला गेला आहे पण नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी आहे भोलानाथ पाटील यांचं. कारण प्रत्येक रात्रीमध्ये मच्छिंद्र पाटील सर फक्त 8 टीम, म्हणजे ही विशेषता असायला हवी आहे. कारण एक क्रिकेटचे फेअर डिलिव्हरी आहे, क्रिकेटचे दर्दी आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत आणि एक उत्कृष्ट आयोजन करतामध्ये त्यांची नोंद आहे. रायगडमधील ज्या नामांकित स्पर्धा होतात मच्छिंद्र पाटील सर, त्यामधली ही एक स्पर्धा नेहमीच आपल्याला पाहायला मिळते ती भोलानाथ पाटील यांची. इथे मात्र वाईड आहे. अवंतरचा इशारा आलाय. अवंतरच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव आहे. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 41 वरती. 41 रन्स. प्रथमेश आणि सुजित जोशी ही जोडी मैदानामध्ये आहे. नयन पाटील मात्र ते थोडासा महागडा ठरतोय. मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. जेलवरती क्षेत्ररक्षक आलाय परंतु इथे मात्र रनआउटचा धोका होऊ शकतो. यस, इट्स आउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र प्रथमेश आउट झाला. बेकार. क्लिप आहेत मच्छिंद्र पाटील सर, तुम्ही नसले तरी तुमचा आवाज येईल. आता डीजे देखील खूप हुशार झालेत का त्यांना माहिती आहे कधी काय वाजवायचं. इथे मात्र प्रथमेशचा स्ट्राईक रेट आपण पाहतोय 272चा. चांगली धावसंख्या त्याने आपल्या संघासाठी उभी करून दिली आहे. 42 धावा आता सध्याच्या घडीला धाव पालकावरती आहेत. बऱ्याच प्रमाणामध्ये स्पर्धा आपण पाहतोय. 234 संघ मच्छिंद्र पाटील सर, 234 संघ नमो चषक आम्ही कव्हर केली. तर बोला ना शेट, मस्त स्पर्धा होती. नाही पण सगळ्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली त्यामध्ये. इथे मात्र सिंगल आली आहे. 1 धाव. इथे मात्र क्षेत्ररक्षक फंबल झालाय परंतु दुसऱ्या बाजूला
एकच धावेवरती समाधान मानावं लागलं भूषण घरातला, कारण सुजितने ओळखलंय की स्ट्राईक आता मला घ्यायची आहे. तर तो देखील एक चेंडू खेळला, एक धावेचं योगदान दिला. आता मात्र त्याच्यावरती जिम्मेदारी आहे. नयन पाटील मात्र चांगला प्रयत्न करतोय. आता सुरुवातीला 2 आले आणि आता मात्र हा 3रा आलाय. क्या बात आहे, जबरदस्त फटकेबाजी. शेवटच्या षटकामध्ये चांगल्या धावा इथे मात्र खोऱ्याने उभ्या केल्या जातात. हा 3रा षटकार. अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा पन्नास धावा आता धावफलकावरती आहेत. हा नक्कीच रोहितने देखील ओळखलं होतं की आता धावा ज्या सुरुवातीला आल्या नाही त्या आता आल्यात. कारण बघ क्रिकेटचा हाच मूलमंत्र असतं. कारण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं की 4 षटकामध्ये चांगल्या धावा आल्या होत्या. समोरच्या संघाला नयनने चांगला षटक फेकला होता शेवटचा, पण इथे मात्र ज्या 3 षटकामध्ये धावा नव्हत्या, आता मात्र या शेवटच्या षटकामध्ये नयनवरती चालले चढवले. म्हणजे हा क्रिकेट आहे, कधी तुमचा बाजी वाढेल कधी नाही हे सांगता येत नाही. 21 धावा इथे खर्च केल्यात नयनने आणि 4 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 51 आणि 52 धावांची गरज आहे. 23 धावा खर्च केल्या नयनने, तर 52 धावांची गरज आहे. परंतु येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 52 धावा कशा चेस केल्या जातील त्या वलप संघाच्या माध्यमातून आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 52 धावा कशा रोखल्या जातील त्या गावदेवी पापडीचा पाडा संघाच्या माध्यमातून. याचं धावतो ना ऐकण्यासाठी वलिया आमचे साथी समालोचक मित्र मच्छिंद्र पाटील सर यांच्या. थैंक्स संदीप पाटिल सर. इथे नाणेफेक केली जाते. आज के हमारे अतिथि मेहमान सागर सिंह राजपूत, आपसे हम निवेदन करते हैं कि आपके शुभ हाथ से यहाँ पर टॉस करें. एक तरफ हम देख रहे हैं पालेश्वरी पाले बुद्रुक, विपक्ष गावदेवी देवीचा पाडा. सागर सिंह प्लीज कॉल द टॉस. आणि नाणेफेकीचा कौल पालेश्वरी पाले बुद्रुक. प्रदीप नाणेफेक जिंकलेले, फक्त निर्णय शत्रक्षण. आज प्रेक्षक वेळ आहे आपल्याकडे. बघा पालेबुद्रुकचे आम्ही तिथे फेरफटका मारल्यानंतर खूप मोठ्या संख्येने तुमचे प्रेक्षक आहेत. प्रेक्षकांचा पाठिंबा मोठ्या संख्येने तुम्हाला प्राप्त होतं. काय सांगशील तुमच्या प्रेक्षकांबद्दल पालेबुद्रुक गावातील? ते आमच्या बरोबर मॅच बघायला सगळीकडे असतात आणि त्यांचा सपोर्ट असतो आम्हाला. सामना कसा होईल? खऱ्या अर्थाने एक महत्त्वाची लढत असेल. या सामन्यामध्ये संगनायक म्हणून काय रणनीती असेल तुमची? आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न, कमीत कमी याच्यावर रोखण्याचा प्रयत्न करू त्याला आम्ही. थैंक यू सो मच सागर जी, आपका भी स्वागत है. बिल्कुल आपका भी हम आभार व्यक्त करते. आणि इथे आम्ही इथे पाहतो खऱ्या अर्थाने आता आमचे चहावाले यादवजी यांचं आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थाने अतिशय दक्षम भूमिका त्यांची आम्ही चहाच्या माध्यमातून पाहतो. सक्षम चहा यादवजी. थँक्यू महागुरु. थँक्यू संदीप सर. थँक्यू प्रवीण टेंबे. या बरोबर सामन्याकडे 52 धावांचं लक्ष माहिती होती. येस महागुरु. तर श्री गणेश क्रिकेट संघाचे टीम मॅनेजर पांडुरंग पाटील यांचं आगमन झालेलं आहे. पांडुरंग यावं. यादवजी, मच्छिंद्र पाटील सर, संदीप पाटील सर आमच्याशी जोडलेले आहेत. यादवजी प्रत्येक दिवशी चहा घेऊन येतात. चहाची भूमिका त्यांची दक्षम आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने, परंतु ती जेवायला सक्षम आहेत. क्या बात है, क्या बात है. 5 दिवस आम्ही बघलं चहाची भूमिका दक्षम. यादवजी जेवायला सक्षम. गडगे सर, आपसे बहुत कुछ सीखने को मिलता है हमें. चलो चलेंगे मैदान के ऊपर. इसके अंदर बघू शकाल आपण बोलण्यात आहे ना, ज्या स्पर्धेचे आमच्या आयोजक केटीने देखील बघू शकाल आपण. या आपण सामन्याकडे बोलूया. जिंकण्यासाठी 52 धावांचं लक्ष. आमचे मान्यवर यावेळी मात्र चहाचा आस्वाद लुटत असताना, रात्रीचे वाजलेत ते 12:04 आणि आमचे मान्यवर चहाचा आस्वाद लुटत असताना. कारण थंडीचं प्रमाण जास्त आहे, कडाक्याची थंडी आहे संदीप सर, मात्र कमी आहे. मागच्या 2 दिवसामध्ये जी थंडी आम्ही वळवलीला अनुभवली ना ती भरपूर होती. पहिल्या 3 षटकामध्ये 28 धावा आणि एका षटकामध्ये 23 धावा. हे क्रिकेट आपण पाहिलं मैदानावरती आणि 52 धावांचा लक्षाचा पाठलाग करेल. बघायचं जनमन वल्लभ संघानं मागच्या सामन्यामध्ये 57 धावा चेस केल्या होत्या. मध्ये तेव्हा त्यांचा सामना झाला होता टिक्स 8 वाजता, 7:30 वाजता झाला होता. आता वाजलेत ते 12. वेळ बदलली, काल बदलला, सामना बदलला, टीम बदलली आणि आता मात्र सामन्यामध्ये चित्र देखील बदलायला शंका नाहीये. चला सामना सुरू करायला लगेच प्लीज. विदाउट वेस्टिंग टाइम स्टार्ट द मॅच नाव इमिजिएटली. आपण पाहतोय श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आयोजित स्पर्धा. माननीय माजी सरपंच आणि उपसरपंच 2024 आमचे भोलेनाथ शेठ, त्यांचे सौभाग्यवती जयमाला भोलेनाथ पाटील, राजेश पाटील आमचे
माजी सरपंच काशीनाथ पाटील आणि राजाराम पाटील यांचं भरपूर आम्हाला सहकार्य, या सर्वांचा आपण आभार व्यक्त करूया आणि वळूया सामन्याकडं. स्ट्रायकला फलंदाज सतीश पाटील, त्याला साथ द्यायला ऋषिकेश म्हात्रे आणि गोलंदाजीमध्ये सज्ज होणार वेगवान जलदगती गोलंदाज सिद्धूला मात्र एकच षटक मिळणार. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकामध्ये 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य असणार आहे. डिसिप्लिन खूप चांगली आहे स्पर्धेची, मला आवडली. तर ज्या पद्धतीने अनुशासन आपण पाहतो स्पर्धेमध्ये प्रचंड शिस्त स्पर्धेमध्ये आम्ही पाहिली. कारण जो संघ उशीर करेल त्याचा खेळू आतमध्ये देखील सर्कलमध्ये आपण पाहिला. आत्तापर्यंत 3 संघांना पॅनलाइज केले. हिअर वी गो. पहिला चेंडू ऑन साइडला व्हेरी पास डिलिव्हरी मिस टाइम स्ट्रोक गॅप चौचा सिलेक्शन चेंडू सीमा पलीकडे पहिला चौकार. मला जाऊ त्यानं क्षेत्ररक्षण केलं तुम्हाला घरी जावं लागेल. कारण चुकीचं क्षेत्ररक्षण होतं आणि याने मात्र डीजे मास्टर खूप चांगलं धुंद बाजूला ॲक्शन रिप्ले बघून चांगला राहिला. पीटीसीच्या माध्यमातून केडी बंधू त्यांच्या माध्यमातून अत्यंत चांगले लाईव्ह टेलिकास्ट. संदीप वास्कर फाउंडर पीटीसीचे. पहिल्या चेंडू दमदार चौका सतीश पाटीलच्या पॅटमधनं. वेलकम टू ग्राउंड. सिद्धूचं स्वागत केलं. अशाच सुरुवातीची गरज आहे. 52 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करतोय. मध्ये चेंडू लॉंग लेग रिझन मध्ये सुंदर फटका सजवला. गॅपचटचं सिलेक्शन सीमा पलीकडं अजून एक चौकार. हो, आमचे जेवण देखील झालं. चांगली सुविधा उपलब्ध करून दिली होती. रुचकर जेवण होतं आणि चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. पहिला चौकार मात्र लॉंग ऑनला, दुसरा चौकार फार्लिंग रिजनला. मैदानाच्या 4 बाजूला खेळत असताना दोन्ही फटके ऑन साइडला खूप सुंदर सजवलेत आणि धावफलकावरती 8 धावा दाखवल्यात. दमदार सुरुवात. जेव्हा शॉर्ट ऑफ प्लेन चांगलं क्षेत्ररक्षण. आता मध्ये शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये अल्पेशला आपण पाहतोय. अल्पेशनं मगाशी चांगला झेल देखील टिपला होता. मागच्या सामन्यामध्ये अल्पेश सत्यानं टिपला होता. तोच अल्पेश चेंडू खाली 3 चेंडूचा सामना करत सतीशनं मात्र 300च्या बॅटिंगनं 9 धावा उभारल्या. चांगला फ्लाय स्ट्राईक दिलाय आणि मात्र ऋषिकेश मात्र येत असताना आता मात्र स्ट्राईक हँडला 9 धावा. दमदार सुरुवात. 52 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करतो तो वल्लभ संघ जहानमान. वल्लभ संघ ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. ऑन साइडला एकच धाव मिळेल. त्याच्या पुढे सरकलाय फार वेगानं प्रणव. प्रथमेश येत असताना ऑन साइडला मिड विकेटमध्ये एकच चांगला बॅकअप दिलाय. मागच्या पहिल्या 2 चेंडूचे 2 चौकार, मागच्या 2 चेंडूचे 2 सिंगल. मात्र जेव्हा फलंदाजी केली ती मात्र पापडीच्या पाड्या संघानं 3 षटकामध्ये 28 आणि शेवटच्या षटकात 23 धावा. नईन पाटीचं षटक मागणं ठरलंय मैदानावरती. ओ गुड बॉलिंग, स्ट्रॉंग अपील. मात्र पंचांना सांगितलं की नॉट आउट. कधी कधी बॅट ग्राउंडिंग होते आणि हे सांगत असताना पंच सांगत असताना 10 धावा पदापर्कावरती बिनबास्ती आपण पाहतोय. बोलना शेटपट यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. फार कमी वयामध्ये झालेले सरपंच, त्यांचं कार्य, त्यांच्या कार्याची दखल आणि सातत्याने त्यांचं असलेलं प्रेम, त्यांचं राजकारणामध्ये घनिष्ठ संबंध त्याला भरपूर मांडण्यावर तुम्हाला पाहायला मिळतात या मंचावरती. व्हेरी गुड बॉलिंग. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. हुक केला चेंडूला, थोडासा उशिरा बॅटचा पेस ओपन केला. क्षेत्ररक्षण चांगलं होतं, बॅकअप चांगलं होतं. लॉंग लेग रिझनला एक्झॅक्टली पंचांच्या मागे स्वप्नीलने बॅकअप दिलं आणि षटकाचे होते सांगता 11 धावा. दाफकती बिनबास्ती आपण पाहतोय. 52 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करतोय. समीकरण आपण बघू शकाल. होणारं समीकरण येणारे चेंडू 18 आणि गरज 41 धावांची. आस्किंग रन प्रत्येक षटकामागे तुम्हाला 13.66 सरासरी राखावी लागेल आहे. बघू शकाल इक्विलेशन स्क्रीनवरती. 18 चेंडू बाकी आहेत आणि 41 धावांची गरज आहे. एक वल्लभ संघ मगाशी हरलाय आणि बघायचं आता जय हनुमान वल्लभ संघ या स्पर्धेमध्ये काय कामगिरी करते. यस, चांगला संघ आपण चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आमचे महागुरू देखील आमच्या मंचावरती अध्यक्ष संदीप पाटील सर, तसे आमचे प्रवीण टेंबे या परिषद नामांकित समालोचक, आमचे गुणलेखक प्रेम पाटील आमचे आणि रोहित म्हात्रे आमचे खारकोपरचे. रोहित म्हात्रे आता मॅन्युअल स्कोरिंग करतात, मग असे ऑनलाईन करत होते. म्हणजे दोन्ही बाजून त्यांची भूमिका तुम्हाला पाहायला मिळते. आता प्रेम चेंज झालाय, तो मात्र आता लॅपटॉपवरती मजा घेत असताना. या आपण बोलूया सामन्याकडं. रात्रीचं वातावरण शांत वातावरण. 12 वाजून 9 मिनिटं होतात. चंद्र आपल्या डोक्यावरती तुम्हाला एक्झॅक्टली पाहायला मिळतोय. थंडगार वातावरण आणि थंडगार वातावरणामध्ये प्रेक्षक मात्र तर चहा सोबत या सामन्याचा आनंद उठत असताना या आपण बोलूया. गोलंदाजीचे परिवर्तन. गोलंदाज येतो तो भूषण घरत. भूषण घरत चांगला गोलंदाज आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय तो. जास्त बाउन्स. ए बाबू आवाज कमी कर. बाईकवर बसलाय बाबू, आवाज कमी कर, आवाज कमी कर. माईकमध्ये आवाज जातो बेटा, आवाज कमी कर. आनंद झाला त्याला. मॅन ऑफ द सिरीजच्या बाईकवरती बसलाय तो, पण वेळ आहे तुला अजून. जेव्हा खेळशील ना तेव्हा मिळणार तुला. या आपण बोलूया. 11 धावा बिनबाद.
ऑन साइडला मात्र मिस टायमिंग. उंची जास्त लांबी कमी. लॉंगॉनला बिपुल येतोय. ओ माय गॉड, सोपा झेल सोडला बिपुलनं. नॉट अ गुड क्रिकेट. विपुलने कॅच सोडली का मॅच सोडली हा प्रश्न भेटतो का. सतीश पाटील चांगला फलंदाज आहे. या सतीशनं मागच्या सामन्यामध्ये अंधाधुंदी फलंदाजी करताना बेधुंद फलंदाजी केली होती आणि त्यानं तब्बल धाबा कुठल्या त्या मागच्या सामन्यामध्ये प्रचंड फलंदाजी करत असताना त्यानं फार मोठी धावसंख्या उभारली होती. 13 धाबा बिनबास्ती त्यामध्ये पाहतोय. एक चेंडू एका षटकाची सांगता आल्यानंतर एक तब्बल 7 चेंडूचा सामना संपलाय. भूषणची चांगली गुण मागच्या सामन्यात देखील एंटरटेनमेंट केलं होतं याने. फुल टॉस प्रचंड ताकदीचा वापर. कहा जाता कि घायल शेर और भी खतरनाक होता है आणि हेच तुम्हाला पाहायला मिळालं. आणि चांगली फलंदाजी चौकाराचं मात्र उत्तर दिलं. तुम्ही झेल सोडलात त्याची किंमत मोजाय. सतीश पाटील 16 वरती गेले असताना हाफ ट्रॅकर संधी होती आणि चेंडू निघून जाते. नशिबाचा चौकार मिळणार का. आणि चेंडू मध्ये थोडासा थांबलाय कारण चेंडू सीमा पलीकडे शेवटच्या क्षणात जातोय. पंच इशारा करता 22चा नशिबाचा चौकार. घर फिरले की घराचे वाशे फिरतात. मात्र आता घराला वाशे नाही कॉलम आलेत त्यामुळे घर फिरले की कॉलम देखील फिरतात. कारण झेल सोडलात 2 चौकारमध्ये ते आले आणि सामन्याला खाणार दिले. चांगला प्रयत्न अक्षरशः झोकून दिलं स्वतःला. 100% कमिटमेंट दिली. एफर्ट 100% होतं. मात्र चेंडू थांबला नाहीये आणि सीमा पलीकडे गेला कारण चेंडूमध्ये गती जास्त प्रदान करतो गोलंदाज आणि त्याचमुळे की काय हा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. 21 धाबा क्षेत्रक्षणामध्ये लगेच बदल झालं. परिवर्तन झालं क्षेत्रक्षणामध्ये. चेंजेस साबित मैदानावरती 21 धाबा. एक झेल सोडल्यानंतर 2 चौकार आलेत त्यामुळे झेलची किंमत मोजावी लागणार. मी मगाशीच म्हटलं रोहित देखील म्हटला की झेल सोडला की सामना सोडला. कारण सतीश पाटील अटॅकिंग फलंदाज आहे. त्याला जर तुम्ही जीवनदान दिलं तो अक्षरशः पेटून उठणार आणि तुमच्यावरती हबी होणार. हे दाखवलं मैदानावरती. हे क्रिकेट आहे मित्रांनो. हे कुरुक्षेत्र आहे. इथे कोणाला संधी देऊ नका. ओव्हर द विकेट. फुल टॉस. बॅटचा फैद चांगला लवकर ओपन केला. चेंडू एक्स्ट्रा कव्हरेजला चांगलं बॅकअप आहे. बॅकअप देत असताना स्वप्नीलला आपण पाहतो हिट झाला. ही बघा ही मात्र धांदा धुंदी फलंदाज बाद. आता मात्र गरज होती का हा प्रश्न विचारलाय. 2 धाबा मिळाल्या होत्या मग अजून किती हवं होती. 3ऱ्या धाब्याच्या होती फलंदाज बाद. अरे कशाला कशा तीन चेंडूमध्ये 10 धाबा आल्या होत्या. मग आता 3ऱ्या धाब्याची गरज होती का हा प्रश्न विचारला मैदानावरती त्यांच्या पाठीराख्यानं. आणि आमच्या डीजे मास्टर देखील धून वाजवली की गरज होती का मैदानावरती. चांगली धावसंख्या चालली होती. सर्व अलबेल होतं. मैदानावरती सुस्थिती निर्माण केली होती. ऑल वॉज गोइंग ऑन राईट वे. महामूर्खपणा का केला मैदानावरती. अवेडेपणा का केला प्रश्न विचारलाय. धावसंख्याला आळा घातला. 23 या धावसंख्येवरती एक बास्ती आपण पाहतोय. नवीन फलंदाज मध्ये इनॅट नंबरवरती येतो तो नयन पाटील. एक चांगला अक्रमी फलंदाज. यस नयन पाटील ज्याने षटक फेकलं होतं आणि त्याच्यामध्ये 23 धाबा आल्या होत्या. बघायचं तो त्या धाबा वसूल करणार का मैदानावरती हे पाहणं मात्र गरजेचं असणार आहे. थांबला ऑन साइडला लॉग ऑफच्या डोक्यावरला चेंडू भिरकावून दिला. हाय अँड हँडसम टावरिंग षटकार. आता ज्या फलंदाजाने नयनने षटकार तटवलेला ना या फलंदाजाची मी अनेक स्पर्धेमध्ये फलंदाजी पाहत असतो. नेहमी अशा प्रकारची फलंदाजीसाठी हा फलंदाज ओळखला जातो आणि त्याने सिद्ध केलं पहिल्या चेंडूवर. करावं पण लागेल कारण त्याने स्वतः 23 धाबा दिले शेवटच्या षटकामध्ये. 3 षटकामध्ये 28 धाबा होत्या आणि 9च्या षटकामध्ये 23 धाबा गेल्यात. एजंट टेकन विकेट कीपर मेकिंग नो मिस. व्हॉट अ फॅन्टास्टिक कॅच घेतला मैदानावरती संकेतनं. बियॉन्ड सम व्हेरी गुड जॉब. विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक. मोठा धक्का दिला मैदानावरती. 9ची खेळी संपुष्टात.
जे 12 चेंडू 23 धावांची गरज. एकनाथ माले आणि दादा कोंडके यांचं जर आपण रिमिक्स बघितलं तर चांगलं असतं. मात्र तुम्ही कसे ते गाणं घेता. सोच बदलो देश बदलो. 12 चेंडू 23 धावांची गरज सामन्यामध्ये रंगत निर्माण केली. आता माझ्या मजा येईल सामन्यामध्ये. नैन पहिला षटकार मारला मध्ये क्रॉस बॅट स्ट्रोक. तुम्ही जेव्हा खेळताना तेव्हा मात्र 100% रिक्स असते एज लागण्याची. आणि यावेळी इन्साइड एज चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं विकेट किपरच्या माध्यमातून. फलंदाज बाद झालाय. येणारी चेंडू 12 आणि गरज होती 23 धावांची. 12 वाजून 15 मिनिटं झालेत आणि 12 चेंडू 23 धावांची गरज आहे. सामना आता शेवटच्या टप्प्यात येतोय. हा सामना मजा येईल. ज्या 23 धावा नैन षटकामध्ये दिल्या होत्या त्या धावा आता फेस करायच्या आहेत. त्या धावा चेस करायच्या आहेत. हेच क्रिकेट आहे मैदानावर मित्रांनो. 3 षटकामध्ये 28 धावा झाल्या होत्या. एवढ्याला सामना जिंकला असता. मात्र शेवटच्या षटकामध्ये 23 धावामध्ये नैन षटकानं वसूल देखील केल्या. मात्र तो बाद झाला मैदानावरती. आता मजा येईल सामन्यामध्ये. 12 चेंडू 23 धावांची गरज. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. आमचे लाडके आयोजक भोलानाथ पाटील यांच्याकडनं हार्दिक शुभेच्छा. गोलंदाज विपुल. क्रॉस बॅट स्ट्रोक मगाशी खेळला होता. आता मात्र ओपन केला होता बॅटचा फेस. स्क्वेअर कट करायचं तर डोक्यावर त्याला पॉईंटच्या. मात्र नाही जमलं. गती जास्त. दिशा भरकटला. चेंडू वाईट. 12 चेंडू 22 धावा. आता प्रत्येक चेंडू सामन्यामध्ये समीकरण निर्माण करेल. आता प्रत्येक चेंडू तुम्हाला मात्र थंडीमध्ये निश्चित ऊर्जा निर्माण करून देईल. ब्लॉकाचा चेंडू चांगला फटका यावेळी मध्ये दाखवलाय. ऑफड्राईव्ह करत असताना चेंडू लॉंगॉपला. चेतक थोडासा पंबल झालाय. स्वप्नील मात्र थोडासा पंबल झालाय. त्याचा फायदा घेतला. 2 धावा निर्माण केल्यात आणि 2 धावाच्या सामन्याला कलाटणी येते. आता सामना लगेच बदललाय. येणारे चेंडू 11 आणि फक्त 20 धावांची गरज आहे. मागच्या एका चेंडूमध्ये तब्बल 3 धावा आल्यात. कारण पहिला चेंडू वाईट नंतर मात्र डबल धावा जगले. आणि हे आम्हाला सांगतात रोहित मात्रे खूप चांगली स्कोरिंग. आमचे प्रेम पाटील देखील चांगली स्कोरिंग करत असताना येणारे चेंडू आता मात्र 11 आणि 20 धावांची गरज आहे. PTC लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगली थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. भन्नाट वेग मात्र लाईन चुकली. हेच सांगत असताना पंच पुन्हा एकदा आम्हाला सांगत असताना मिस्टर सुनील पाटील आणि मिस्टर रवींद्र पाटील हे 2 नामांकित पंच आणि आमचे तिसरे पंच अनिल टेंबे अशा विश्रांती घेत असताना आणि धावसेकेला आकार येतोय. येणार चेंडू 11 आणि 19 धावांची गरज आहे. रफ अँड टफ सामना. पैसा बसवल सामना आज आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला हाफ एम जॅक करत असताना एकच धाव मिलेश चित्रपटेचा वेगानं फार आलाय. प्रथमेश असताना चौथ्यांदा चेंडू बॅकअप देतोय. एकच धाव फलकावरती. सामना रंगत निर्माण करतोय. येणारे चेंडू 10 आणि गरज 18 धावांची. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण. प्रत्येक चेंडू अंगावरती शार निर्माण करणार. प्रत्येक चेंडू तुमच्या काळजाचा टोका चुकवणार. प्रत्येक चेंडू तुमच्या हृदयाची स्पंदनं वाढवणार. प्रत्येक चेंडू तुमच्या अंगावरती शहारे निर्माण करणार आणि प्रत्येक चेंडू तुमचा श्वास रोखणार. प्रत्येक चेंडू तुमच्या मेंदूला शून्य करणार. आता मजा येईल सामन्यामध्ये. उरते विकेट. कट केल्या चेंडूला बॅकफुटला जाऊन याली मात्र नशिबाचा चौकार. निश्चित दरम्यान इजाला क्लिअर करत असताना अजून एक चौकार. गोल्ड इज ऑलवेज गोल्ड. आताची गाणं मुलांना 1 महिना चालतात नंतर तुम्हाला आठवत देखील नाहीत. मात्र ही गाणं 1965ची अजूनही आम्हाला आठवतात. कारण तो गोडवा वेगळा होता गाण्यांमध्ये. आताची गाणी मात्र येतात आणि कधी जातात कळत नाहीये. मात्र ही गाणी आजही आमच्या मनावरती अधिराज्य गाजवतात. ओल्ड इज ऑलवेज गोल्ड. नाव बॅक टू क्रिकेट. 9 चेंडू 14 धावांची गरज. ऑन साइडला याली मात्र हे पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुल करत असताना चेंडू डाबाच्या लॉंग ऑनला 100% बॅकअप देईल. मात्र दुसऱ्या धावेची हिंमत नाही मैदानावरती. येणारे चेंडू आता मात्र 8 आणि गरज 13 धावांची. आता मात्र शेवटचे 2 चेंडू याच्यावरती नजर असणार प्रेक्षकांची. कारण हे 2 चेंडू खूप काही सांगून जातील. जर सिंगल डबल आले तर सामना बॅलन्स. जर चौकार षटकार आला तर सामना एकतर्फी आणि जर डॉट आला तर प्रचंड प्रेशर निर्माण होणार मैदानावरती. ऑन साइडला खेळण्याच्या नादामध्ये चेंडू ऑफ साइडला खेळावा लागलाय. उंची जास्त स्वप्नील चेंडू खाली. फलंदाज बाद. दिस इज अ गुड कॅच. दिस इज अ गुड फिनिश. अजून एक धक्का मैदानावरती. येणारा चेंडू 7 आणि गरज होती 13 धावांची. थरार क्रिकेटचा आता रंगात आली मॅच. मजा येईल सामन्यामध्ये. खूप चांगला झेल टिपला मैदानावरती. आता समीकरण वेगानं बदललंय. समीकरण होतं 12 चेंडू 23 धावा. 12 चेंडू 22 धावा. 11 चेंडू 20 धावा. 11 चेंडू 19 धावा. 10 चेंडू 18 धावा. 9 चेंडू 14 धावा. 8 चेंडू 13 धावा आणि समीकरण उरलाय मैदानावरती 7 चेंडू 13 धावा. व्हॉट अ मॅच.
काय सामना रंगतोय मैदानावरती. प्रेक्षकांची मनं जिंकलेत. पहिले फेरीतले 4ही सामने एकतर्फी झाले, मजा नाही आली. आता मात्र सेकंड राऊंडला सुरुवात झाली. कारण आता अनुभव आलाय या खेळाडूंना, विकेटचा अनुभव आलाय, या या फील्डचा अनुभव आलाय. त्यामुळे सामना ते रंगतदार होणार आणि एक एक सामना जिंकल्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढत असतो आणि तेवढ्याच ताकदीने हे दोन्ही संघ जिंकण्याचा ध्यास मनामध्ये बाळगत असताना जिंकण्याचा ध्यास आणि केलेला अभ्यास यांचं मात्र ही चांगली सांगड तुम्हाला पाहायला मिळते. नशिबाची साथ, कौशल्याचा आधार आणि केलेला वापर मैदानावरती ही मजा येईल त्या सामन्यावरती. येणार चेंडू साधून तिरदाबाची गरज, दोन्ही संघ पकड मजबूत करताना सामन्यावरती. ऑन साइडला केल्याचा होता चेंडू, ऑफ साइडला याले मात्र यास बॅक टू बॉलर चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय आणि निर्धाव चेंडू मैदानावरती. पहिल्या 2 चेंडूवरती धाबा आल्या त्या तब्बल तुम्हाला पाहायला मिळेल. या षटकामध्ये 10 धाबा, आता समीकरण बदललंय. येणारा चेंडू 6 आणि करते 13 धाबांची. हरताय म्हणून खेळ सोडू नका, कदाचित शेवटचा निकाल तुमच्या बाजूने आहे. कारण जबरदस्त धून मेला चित्रपटातील हे संगीत आपण ऐकलत. बघायचं आता मेला लावला आमच्या भोलानाथ शेठ पाटीलनं. कारण या 7 रात्रीमध्ये आपण 5व्या रात्रीमध्ये आपण मेला बघतोय आणि 28 तारखेला याला विसरू नका. या स्पर्धेचा शेवटचा ग्रँड फिनाले आहे. येणार चेंडू 6 गरज होती 13 धाबांची. सामना कोण जिंकणार, होईल बी विनर, सामना कोण जिंकणार यासाठी उत्कंठ शिकेला पोहोचते. बघायचं गोलंदाज कोणता वापर केला जाईल, कारण प्रश्न भेडसावलाय आणि उत्तर मिळालं विकल्प संगणकाकडं आणि वापर केलाय तो मात्र भावेश घरतचा. बघायचं भावेश घरतवरती षटक नाहीये तर सामन्याचं भविष्य दिलंय. दोन्ही फळ्यामध्ये अजून एक रोशन पाटील ज्यानं 5 धाबा कुठल्यात आणि कुंदन गायकवाड 0 वरती घेत असताना येणार चेंडू 6 13 धाबांची गरज. थर्रार तिकेटचा शेवटच्या षटकामध्ये गेलेल्या 23 धावा मात्र महागात पडल्यात नाहींच्या. बघायचा सामना कोण जिंकणार. हॅलो चेक 6 चेंडू 23 धाबा 13 धाबा माफ करा. याले मात्र चेंडू सीमा पलीकडे जाण्याच्या अगोदरच चेंडू दास्तानमध्ये तो विकेट किपरच्या जाईल ना असं वाटलं की मात्र गोलंदाजानं तो झेल टिपला आणि अजूनही धक्का दिला मध्ये होती. येणारा चेंडू 5 आणि गर्दी 13 धाबांची. सामना रंगात आलाय आणि मगाशी आपण चर्चा केली होती महागुरु संदीप सर की सामना चांगला होईल अशी आपण अपेक्षा बाळगूया. नयनच्या आलेल्या षटकामध्ये 23 धाबा, आता त्याच धाबा तुम्हाला चेस करायच्या आहेत. बघायचे सामना कोण जिंकणार. व्हॉट अ मॅच अँड व्हॉट अ ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर, फंटास्टिक इलेक्ट्रिफाय ॲटमॉस्फिअर तुम्हाला पाहायला मिळतोय आणि सामना रंगात येतोय. तीस नंबरची जर्सी पर्दा केला एपी मध्ये देत असताना या एपीने मागच्या सामन्यात चांगली कामगिरी केली. मात्र गोलंदाजाचं कौतुक करेन भावेश घरतचं. भावेश मात्र मध्ये फार मोठी गोलंदाजी करत असताना मोठी जबाबदारी स्वीकारली आणि कुठे न डगमगता मध्ये चांगली गोष्ट केली आणि पहिल्याच धक्का दिला मध्ये होती. येणार चेंडू 5 आणि करते 13 धाबांची. थर्रार तिकेटचा अंगावरती शार निर्माण केला जातोय. या थंडीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये आता मात्र ऊर्जा निर्माण केली मध्ये होती. ह्यालाच मध्ये चांगला सामना, फाईट सामना पाहायला मिळतोय. सामना कोण जिंकणार, कोणता संघ पुढे सरकणार याची उत्कंठ शिकेला पोहोचते. We are super excited. We'll be winner. You're watching the fantastic match. पुलटा चेंडू ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना चेंडू पुढे सरकला. मिड विकेट मध्ये एकदा पुढे गेले. 2 धाब्याचं मान. चेंडू येणं वाकणं उचलणं फेकणं ज्यामध्ये वेल गेलाय. रन गॅदर पिकअप अँड थ्रो याच्यामध्ये वेल जात असताना 2 धाबा निर्माण केल्यात. येणारे चेंडू 4 आणि गरती 11 धाबांची. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण. सामना गरम झालाय मैदानावरती. शेवटच्या टप्प्यात सामना आलाय आणि पहिला सामना पैसा वसूल पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचं लक्ष वेधणारी ही लक्ष वेधणारी आपण पाहतोय. वाट मॅच, वाट मॅच. काही सामना लागला मैदानावरती. येणारे चेंडू आता मात्र 4 आणि 11 धाबांची. क्षणाक्षणा उत्कंठा वाढतोय. सामना कधी वलप संघ पुढे सरकतोय तर पाडा संघ त्याला मजबूत याली मात्र त्याला प्रहार करण्यासाठी रोखत असताना मैदानावरती
फुलटा चेंडू, चुकीला माफी नाहीये आणि हा चुकीचा चेंडू होता आणि चांगला फटका सजवलाय सीमा पलीकडं खनकाने षटकार. चुकीला सामना बदललाय मैदानावरती. येणारे 3 चेंडू 5 धावा. सामना कोणी जिंकला नाहीये, मात्र सामना गरम झाला आणि प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरला. ठसन क्रिकेट, खुन्नस क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट, लेवल क्रिकेट, बॉटम अप क्रिकेट दाखवलाय मैदानावरती. व्हॉट अ मॅच, काय सामना दाखवलाय. मध्ये 2 संघाच्या माध्यमातून क्रिकेटचा संपूर्ण स्टँडर्ड दाखवत असताना मैदानावरती दोन्ही संघ मात्र पूर्ण शक्तीनं प्रदर्शन करत असतात. 3 चेंडू 5 धावा. लवली डिलिव्हरी, सुंदर कमबॅक, वंडरफुल कमबॅक मैदानावरती. जर तुम्ही फलंदाजी करताना मोठे फटके मारू शकता तर मी देखील तुम्हाला थांबवू शकतो, हे दाखवलंय मैदानावरती. याला म्हणतात वार पर पलटवार. आता मजा येईल सामन्यामध्ये. 2 चेंडू 5 धावा. बघायचं येणारा चेंडू चुकू नका मित्रांनो, कारण येणारा चेंडू सामन्याचा प्रतिबिंब. जर चौकार षटकार आला तर सामना खुला होईल. सिंगल डबल आले तर प्रचंड प्रेशर, ट्रिमेंडस प्रेशर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. व्हॉट अ मॅच. हो, यावेळी मात्र देखील बीट झाला चेंडू. आता मात्र समीकरण वेगानं बदललंय. येणारा चेंडू 1 आणि 5 धावांची गरज. फुल टॉस कंपल्सरी तुम्हाला करायचे आहेत. एक फुल टॉस षटकार आला तदनंतर किती पेटून उठला गोलंदाज. व्हॉट अ बॉलिंग, काय दाखवली गोलंदाजी मध्ये होती. आता मात्र चिंतेचं सावट वल्लभ संघाच्या बाजूला पाहायला मिळतोय. एक चेंडू आणि गरज ती 5 धावांची. बघायचं एपी षटकार मारणार का, भावेश त्याला थांबवणार का, वल्लभ संघ जिंकणार का की पाडा संघ पुढे धडक देणार मैदानावरती. कोण जिंकणार, कोण हारणार आणि काय सामना रंगला मैदानावरती. या रात्रीच्या वातावरणामध्ये रंगलेला सामना. मगाची म्हणलं होतं की आता रंगात आली मॅच आणि काय रंग चढला मैदानावरती. सुंदर सामना आणि काय प्रेक्षकांची मात्र मन जिंकली या सामन्यानं. वाटा मॅच, पूर्ण पैसा बसवत सामना. 1 चेंडू 5 धावा. जोरदार टाळ्याने स्वागत करूया शेवटच्या चेंडूचा. आणि हा चेंडू देखील याली बीट केलाय आणि सामना जिंकलाय तो मात्र पापडीचा पाडा संघ. हा सामना जिंकत असताना गावदी पापडीचा पाडा संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन. इलाका